आपल्या बायकोचं ऐकलं नाही ना महाराज तर आपली ना आपल्या भावाची कधीच मारामारी होणार नाही. काही झालं तर तो आपला कोण आहे? भाऊ. आज रक्ताचे नाते तुटले कशामुळं? बायकोचं कधीच ऐकायचं नाही तुम्हाला. सर बायकोचं ऐकलं ना महाराज कसाही भाव असू द्या दुश्मनच तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही आपले मंत्र पाळीचा इंदुरीकर मंत्र त्रास होईल पण गुण हमखास. आपली बायको आपल्या भावाबद्दल बोलली ना आपण मस्त ऐकत राहायचं तिला साथ देत राहायची. खरं आहे तू म्हणते ते खरं आहे पाहू आता पाहू म्हणायचं फक्त. तिचा मूड खराब नाही करायचा. काय अभ्यास केला तो मला अजून कळलं नाही. फक्त भावाला उतरायचं नाही भांडण कधीच होणार नाही. पण तुम्ही मी हलक्या कानाचे झालो हे भुकलं का हे इकडे जाऊन कानात त्याच्यामुळं घोटाळावं. आपल्याला आपल्या भावाचे भांडण व्हायचे काय काम आहे? काय दोघांना बिचारे ना एका आईनं जन्म दिलाय 9 महिने कुशीत ठेवलंय बापानं इस्टेट दोघांना समान दिली काय भांडण व्हायची गरज आहे? आणि कोणाला संग यायचं दोघांना बी. उद्या आपली बहीण येणार आहे भाऊबीजी तिला लुगडं आपल्याला घ्यायची हिला विचारायची काय गरज आहे? काय गरज काय? आता तुम्ही बी बरं शाळपटव आणि वाघ आता कसे काय गरज? बहीण आपली आहे ना हिला म्हणायचं लुगडं आणू का? ती सोयीची आहे का? ती आपल्या बहिणीच्या बर्याव आहे का? बोला ना तुम्ही. ती काय म्हणते माहिती का? आणायची काय गरज आहे? अख्खं कपाट भरलंय. इथून पुढं कधी आयडिया करून सांगतो मला तुम्हाला. बहिणीला लुगडं 3000चं घ्यायचं आणि 1500ची चिठ्ठी चिटवायची. आपल्या आयडिया आहेत महाराज. हो नाही सू नाही बहिणी कधी खुश. जाऊ द्या भाऊ आपला खरंच भाऊ जाऊ द्या तेवढाच आशीर्वाद आहे. 3000ची साडी घ्यायची आणि 1500ची चिठ्ठी घ्यायची दुकानदारा कोणती बारकी तुक्यानं चिटकवायची वाटलं आणि तिच्या पुढं फक्त साकायची साडी कशी काय तिचे डोळे वास होत्या 1500 एवढी भारी. आता ती काही झालं तर साडीतली तज्ञच आहे 1500. अगं तो मग आपण उलट म्हणा अहो शेल लागला याच्यापेक्षा काही काही वारी तर 200 होत्या खरं. माझ्याकडे पैसे नसते तर तुला 2-4 आणले असत्या. तिची नजर फाटते ती म्हणते असं करा मग ही मला राहून देते कपट नको 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 नको. अगं हे याचे कलर जाते मागून फक्त एकदाच न्यासाय पुरते. बहीण खुश ठेवायची कधी उरफाट वागायचं. मला कीर्तनामधल्या 20 बाया अशा निघतील आता माया पुढं. आज पाडवायला वाट बोलायचं नाही. तुमच्यापैकी 20 बाया अशा आहेत कीर्तनात बसेल आत्ता माया पुढं का तुम्ही तुमच्या भावाशी आज बोलत नाहीत. खोटे बोलायचं नाही. पाडवा आहे मला नाव सांगायला लावू नका. महिला म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली खरं सांगा आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार ना. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला फक्त विचारा कस काय धाकट्याचं लगीन करते का तसा मोकळा सोडीन पण नको. काही झालं तर महिला मंडळ भावाची पोरगी करायचं टाळावा करू नये. काही झालं तर तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे तो तिचीच बाजू घेणार. असं कसं नवीन नवीन आपल्याला वाटतं बाई एकुलता एक आधार होईल कोणचा कोणला आधार नाही. हे सगळं लबाड आहे. काय जा आधार आणि फिदार आलाय काय जा भाऊन का काय उद्या भांडण झालं तर तो पुरीची बाजू घेतो. तो गुड्डीचा दोष नाही बरं का. आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला नाही तर गुड्डी जोरात आहे. गुड्डीची नाही अडचण काय. गुड्डी माही पहिल्यापासून गुड्डी पळून गेली ती 3 वेळा तरी मला सापडली. गुरुजी आहे ना गुड्डी माही पहिल्यापासून एकसूत्री आहे. आता गुड्डीनंच गोळ्या सुरू केल्यात तिला. म्हणला भावाची पोरगी करायची नाही कोणच्या डोक्यात आला असं तेव्हा दुपारी नाही म्हणून सांगा भाऊ नाही कीर्तन ऐकलं तो या पोराला कोणची करू नको. नाथे तुटून गेले मला. भाऊबंद राहिले नाही. भाऊबंद तर जवळजवळ मेलेच ते आणि तेच बरं झालं. तुमचे माझे भाऊबंद मेले ना नालायक हे चांगलं झालं. अहो ते नालायकच होते. जिवंतपणी नीट जगून देते नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणला राम राम आपलीच टोळी आता खांद्याकडे
महाराज आता लोक फक्त कडे कपडे घालून इंडा त्यात खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही. हो कपडे काढत नाही लोक, बटणं का 2 बटणं काढित बायको पाहतो तिनं असं तू काढ. आता उगाच खरेची आई मिली फुकाट रथ आलाय का आता, प्रयत्न यायला काय आलाय आता रथ. त्याच्यात भजन ठुले, भजने वारले, भजने सापडे तर कुठं मग माणूस मेलो. मग त्याच्यातच आम्ही जातो आमच्या. अजून 5-10 वर्ष ना हे सगळं बंद होणार आहे. दहावे बंद होणार, दहाव्याचं पॅकेज निघणार बामणाला डायरेक्ट पॅकेज. लग्नाचं काय आहे सध्या पॅकेज, 10व्याचं पॅकेज निघणार आता. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलं त्याची कर, टाक उरकून. काही नाही राहणार. आणि खरं आहे का खोटं आहे बोला. काही नाही. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याच्या नायाची पैसे बुडवले. मला थोरले का मागितलं तो म्हणलं आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय संबंध. महाराज लोकांची सुद्धा दावा झाले, पण पैसे मागायची मोठी पंचायत. बसायचं झालं का लोक जाते लिहून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. मग बाबा हुशार राहतो. त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी करता. तुम्हाला मी काय बळच आलो का काय. आणि मग तो चप्पी केलेला सापडतो. त्याला माहिती चप्पी केलं म्हणजे वाड्यातले. तो त्याला म्हणतो राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि जो खरा मालक राहतो दाव्याचा तो राहतो पाणी सोडाय दगडावर बसेल उघडा. हा त्याच्यापाशी गेला राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम. तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरती दे. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघडा आहे. मग ताटलीतले तरी 82 दे. आता काय महाराज इंदुरीकर मरणला मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. कालही बी आजही बी. खोटं नाही. याच्यातलं एक फक्त कानाला थोडं वाईट आहे, पण प्रत्येक वाक्य खरंच आहे. चला थोडं पुढं. कुंभकर्णाच्या प्रारब्धात लंका होती, पण प्रयत्न नव्हता. विभीषणाच्या प्रारब्धात होती लंका, पण देव नव्हता. रावणाच्या प्रारब्धात लंका नव्हती. मग श्री संघ झाला. येतो होता आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. समतिथीला मुलगा होतो. आता बाळ कसं तयार होतं बनवूनच दाखवतो एका मिनिटात. कीर्तनात लवकर पोरवा द्या. श्री संघ झाला का 21 दिवसापासून हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला महिला मंडळ नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करी. किती लागला महिना आता. चला गड्यांना चौथा लागला घ्या. एक आता बारीक आहे का. आता बाळ बनवूनच दाखवतो एका मिनिटात. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती हाडं, 5व्या महिन्यात त्वचा येते चमडं बाळाला, आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरतं. ते जर उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. आणि हे फक्त त्या बाळाच्या आईला कळतं. ते उजव्या कुशीनं जर फिरलं तर मुलगा होतो. त्याला फायली घेऊन बोंबलं तिंडायची काही गरज नाही. उगाच डायकू दवाखान्यात आणि पंपावर विसरून या नाही. मग तुम्ही म्हणाल महिला मंडळ याला काही पुरावा आहे का. पुरावा नंबर 1, प्रभू रामचंद्रासमोर हनुमंतराय उभे आहेत. आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना म्हणतात आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, तुम्ही मला सगळं द्या, पण माझी एक इच्छा आहे. मी आयुष्यभर तुमची सेवा केली, तुम्ही फक्त माझ्या आईला तुमचं दर्शन घ्या. प्रभू रामचंद्राचे डोळे पाणवले. अरे एका भक्ताने एवढं साधं मागावं याच्यापेक्षा काय असावं. हनुमंतासारखा दाशत्व निकट पाहिजे हनुमंतेपैकी. चला चला सीतामाई आल्या, लक्ष्मण आला, लक्ष्मण आले, रामचंद्र आले, आणि हनुमंतराय आले ना अंजनी माता आल्या. महिला मंडळ अंजनी मातेसमोर जेव्हा रामचंद्र उभे राहिले तेव्हा रामांच्या मुखातलं वाक्य आहे,
तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. माझा भाऊ जर कुणी वाचवला असेल तर तुमच्या मुलाने वाचवला. रडली अंजनी माता. प्रमाणे त्याला तुकोबारायचं पुत्राचे वार्ता पुत्राची वार्ता पिता सुखावत जाय. बापाला आनंद होतो तसा आईला आनंद झाला. आणि सीतेच्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं अंजनी मातेला, हनुमान नसता तर माझा राम मला भेटला नसता. आणि पण रामाच्या मुखातलं वाक्य गेलं, लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर पुरुष मंडळी अंजनी मातेनं बांगड्या मागं केल्या आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. सभा सुन्न झाली. हनुमंतरायाच्या तोंडात अंजनी मातेनं का मारली? सभा सुन्न झाली ना. हनुमंताने खाली मान घातली. अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला मारा आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार दगडावर पेळली. तर त्या दगडाला चीर पडली. अंजनी मातेनं हनुमंताच्या पाठीवर थाप टाकीन सांगितलं, तुझ्या कानपाठीत मी का मारली ऐक. माझ्या दुधाची ताकद जर दगडाला घाम फोडणारी आहे, छिद्र पाडणारी आहे, तर तू माझं दूध प्यालाय. मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपाठीत. वा वा. अंजनी मातेनं मुलगा बनवला होता. फुकट नाही. कोणी उठायचं माझ्या पोराला पाकवा शिकवा असं नाही चालत. असं नाही चालत. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात महिला मंडळ. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. आता लय बारीक आहे बरं का. आता पुढे काढूया का आलोय. 8व्या महिन्यातच बाळ पूर्ण होतं. बऱ्याच बाळांचा जन्म 8व्यात आहे. बाळाची वाढ झाली की बाळ येतं. 9व्या महिन्यामध्ये बाळाला त्या मी मागच्या जन्मी कोण होतं त्याचं स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा एवढ्या घाणीतून आता मला बाहेर काढ. ओवी त्याला 9व्या अध्यायातली. मातेच्या उदर कोहरी पचोन विष्टेच्या दात्री उकडोनी 9 मासावरी मला आता बाहेर काढ. ते बाहेर आल्याबरोबर महिला मंडळ बाळ बाहेर आलं का तिथं आजीबाई लागते. आजीबाई हात वाला करते. गार पाण्यानं करावं लागतं. तो करावं लागला ते कार्ट असं सावध होतो आणि ते म्हणतं क्याव म्हणजे मी काही करीन तुला काही घेणं आहे. मी आता बाहेर आलो. पण पहिला रडण्याचा आवाज कसा आहे पोराचा, क्याव मी काही करीन तुला बाहेर आलं. आणि ते बाळ बाहेर आलं का आजीबाई ते शिपडत असते. पाणी शिपडावं लागतं. आणि पूर्वी असं होतं त्याला ओवी आहे 18 अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाची गाव आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. त्याला असा नियम आहे महिला म्हणलं, बाळ जन्माला आल्यावर 5 दिवस कोणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नसतं. 5वी पूजेपर्यंत दाखवायचं नाही. आणि त्याच्या कपाळावर सटवी लिहायला यायची. आता ही सटवी 15-20 वर्षापासून येत नाही लिहायला. सटवीने ते बंद करून टाकलेली यायची. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये पोरांना हॉस्पिटलमध्ये डोळे उघडला का त्याला 2च गोष्टी दिसत्या, नळ्या सलाईनाच्या लांब नळ्या. पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बिलागलं तर भातावर सुद्धा अर्धी वातावं लागली तेव्हा कावळ्यांनी डिडिंग केली नाही तर कावळे